DRG Kids. गोष्ट दोन म्हातारे मित्र. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भीमपूर नावाच्या गावात दोन मित्र राहत होते. एकाचे नाव होते श्यामलाल आणि दुसऱ्याचे नाव होते चुन्नीलाल. हे दोघे शेजारी शेजारी राहायचे. दोघेही शेतकरी होते आणि आपापली शेती करायचे. श्यामलाल आपल्या शेतात दुधी उगवत असे आणि चुन्नीलाल आपल्या शेतात गाजर उगवत असे. दोघेही खूप मेहनत करत असत आणि भाजी विकून पैसे कमावत. त्या पैशाने ते खाण्यापिण्याचे सामान आणत असत. स्वतःसाठी कधी नवीन कपडे तर कधी नवीन चप्पल आणत असत. संध्याकाळी शेतातलं काम झाल्यावर नेहमीसारखे श्यामलाल आणि चुन्नीलाल नदीच्या किनारी भेटायला येतात. श्यामलाल नदीच्या किनारी छोट्या दगडावर बसून नदीला आणि डोंगराला पाहत असतो. डोंगरावरून वाहणाऱ्या सुंदर झऱ्याला पाहून तो हरवून जातो. तेवढ्यात चुन्नीलाल दुरून येत असतो आणि श्यामलालला हाक मारतो. ए श्यामो, मी आलोय. श्यामलाल आपल्या मित्राचा आवाज ऐकून मागे बघतो आणि त्याला म्हणतो, ये ये चुन्नीलाल, बस इकडे. चुन्नीलाल येऊन श्यामलालच्या शेजारी एका दगडावर बसतो. तुला माहित आहे श्यामलाल, आज मी गाजराचं पीक कापून बाजारात विकून चांगले पैसे मिळवले. माझे महिन्यांचे कष्ट सफल झाले. मी आज खूप खुश आहे. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे चुन्नीलाल. मी खूप आनंद आहे ऐकून. श्यामलाल चुन्नीलालच्या पाठीवर हात ठेवून शाबासकी देतो. धन्यवाद श्यामलाल. मी खूप नशीबवान आहे, कारण मला तुझ्यासारखा मित्र मिळाला जो मला नेहमी विश्वास देतो. अरे असं काही नाहीये चुन्नीलाल. मला हे आवडतं जेव्हा तू आपल्या कामात सफल होतोस. असे बोलून श्यामलाल हसतो आणि त्याच्याबरोबर चुन्नीलाल पण हसतो. अच्छा, यावेळी तुझं दुधीचं पीक कसं होतं श्यामलाल? पीक तर खूप छान आलं होतं आणि लोकांनी त्याला बाजारात चांगली किंमत पण दिली. अच्छा, म्हणजे आज आपल्या दोघांनाही आपापल्या पिकाचे चांगले फायदे मिळाले आहेत. हे देवा, तुझे खूप खूप आभार. दोघेही अजून काही वेळ एकत्र बसतात आणि रात्र झाल्यावर आपापल्या घरी निघून जातात. अशाच प्रकारे काम झाल्यावर रोज संध्याकाळी ते दोघे नदीच्या किनारी बसायचे आणि खूप गप्पा मारायचे. श्यामलाल आणि चुन्नीलाल दोघेही लहानपणापासूनचे शेजारी. त्यांचे आई वडीलही शेती करून पैसे कमवायचे. त्यांची मैत्री लहानपणाची होती, कारण हे दोघे आपापल्या आई वडिलांचे एकुलते एक होते. दोघांच्या वयातही फारसा अंतर नव्हता. हे दोघही एकमेकांच्या सुखदुःखात साथ देत असत. अख्ख्या गावात यांच्या मैत्रीचं उदाहरण दिलं जायचं. अशाच प्रकारे अनेक वर्ष निघून गेली. दोघांची वय वाढत गेली आणि मेहनत करायची शक्ती कमी होत गेली. बघता बघता दोघेही म्हातारे झाले. एका संध्याकाळी दोघे एकत्र बसून गप्पा मारत होते. आता आपण दोन्ही किती म्हातारे झालो आहे. शेती करण्यात आपलं वय वाढत गेलं. बरोबर आहे श्यामलाल. शेती करता करता वेळेचं भानच नाही राहिलं. आता आपण कमजोर पण झालो आहे, पण पैसे कमवण्यासाठी अजूनही शेती करावीच लागेल आपल्याला. श्यामलाल, जर आपल्याला बायको किंवा मुलं असती तर फार बरं झालं असतं. आपण कामात एवढे व्यस्त झालो होतो की आपण विचारच नाही केला की लग्न करायला पाहिजे. म्हातारे झाल्यावर मुले आपली आधार झाली असती. बरोबर बोललास चुन्नीलाल, पण आता आपले वय उलटून गेलं आहे. जर आपल्याला जगायचं आहे तर काम तर करावंच लागेल. हे मान्य आहे की आपल्यात आधी सारखी शक्ती नाहीये, पण आपण थोडं काम तर करूच शकतो. श्यामलाल चुन्नीलालला हसून असं म्हणतो. चुन्नीलालही इशाऱ्याने आपली सहमती दर्शवतो. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी जातात.
श्यामलाल अजूनही शेतात जाऊन जेवढे होऊ शकेल तेवढं काम करतो. त्यामुळे त्याला थोडेफार पैसे मिळतातही. चुन्नीलाल शेतात तर जायचा, पण पूर्ण दिवस बसून दुःख करत बसायचा आणि स्वतःशीच बोलायचा की कोणीतरी मला सांभाळायला असतं तर बरं झालं असतं. याच विचारात त्याचा संपूर्ण दिवस जायचा आणि तो दिवसाच्या शेवटी काहीच पैसे कमावू शकत नव्हता. एके दिवशी श्यामलाल आणि चुन्नीलाल संध्याकाळी भेटतात. श्यामलाल थकलेला दिसत होता, पण तरीही आनंदी होता. चुन्नीलाल उदास होता, कारण त्याने काहीही पैसे कमावले नव्हते. श्यामलालला आनंदी बघून चुन्नीलाल विचारतो, काय झालं श्यामलाल? आज खूप आनंदी दिसतोयस. हो चुन्नीलाल, मी आज थोडे पैसे कमावले, तर त्यामुळे मी खूपच आनंदी आहे. माझी मेहनत आधीपेक्षा कमी आहे, पण मी सुखी आहे, कारण उदरनिर्वाह होत आहे. हो, ऐकून आनंद झाला की तुझी मेहनत सफल झाली. एवढं बोलून चुन्नीलाल पुन्हा उदास होतो. धन्यवाद चुन्नीलाल, पण तू उदास का दिसत आहेस? काय झालंय? मी दुखी आहे कारण मी शेतात काहीच काम नाही केले. फक्त विचार करत बसलो की जर कोणी मला सांभाळले तर, आणि त्यामुळे मी काही पैसे नाही कमावू शकलो. हे ऐकल्यावर श्यामलाल काहीतरी विचार करतो आणि मग म्हणतो, उदास होऊन काहीच होणार नाहीये चुन्नीलाल. माझ्याकडे एक उपाय आहे. तो कोणता? मी उद्या तुला शेतात भेटतो. तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे. असं म्हणून श्यामलाल आपल्या घराकडे निघतो. चुन्नीलाल विचार करू लागतो की त्याच्या मित्राकडे काय उपाय असेल. काही वेळ विचार केल्यानंतर तोही आपल्या घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी श्यामलाल आपले काम लवकर लवकर उरकतो आणि त्यानंतर चुन्नीलालच्या शेतात येतो त्याची मदत करायला. हे बघून चुन्नीलाल खूप आनंदी होतो आणि तोही दुःख टाकून शेतात काम करणं सुरू करतो. पुढचे काही दिवस श्यामलाल चुन्नीलालच्या शेतात येऊन रोज मदत करत राहिला. चुन्नीलाल पुन्हा एकदा थोडेफार पैसे कमावू लागला. तुला माहित आहे की मी इतके दिवस दुखी होत राहिलो हा विचार करून की माझ्या जवळ मला सांभाळायला कोणीच नाही. तसे तर तुलाही सांभाळायला कोणीच नाही आहे श्यामलाल, पण तरीही तू आपल्या शक्ती अनुसार काम करतोस आणि थोडे पैसे कमावतोस. आता मी पण दुखी नाही होणार. माझ्याकडून जेवढी मेहनत होईल तेवढी करीन आणि उदरनिर्वाह करीन. आपल्या मनातली गोष्ट सांगून चुन्नीलालने श्यामलालला मिठी मारली आणि म्हणाला, धन्यवाद श्यामलाल, तू माझी मदत करून खूप मोठं काम केलंस. आता चुन्नीलाल सुद्धा पैसे कमावेल हा विचार करून श्यामलाल खुश झाला. मेहनत केल्यानेच यश पदरात पडतं. नुसतं दुःख करत राहिल्याने कठीण परिस्थितीवर मात करता येत नाही.